नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। कशा आहात सर्व? मजेत ना? मजेतच राहा। चला तर मग आज आपण वालाच्या शेंगांची एक नवीन रेसिपी बघणार आहोत। थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपण आज बनवणार आहोत। अगदी खायला चटपटीत झणझणीत अशी भाजी लागते। तसेच रोजची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारेही तुम्ही वालाच्या शेंगा बनवू शकता। तसेच ज्यांना भाजी आवडत नाही तेही आवडीने खातील ही माझी खात्री आहे। अगदी करायला सोपी, घरात अवेलेबल असलेल्या साहित्यात आज आपण वालाच्या शेंगा बनवणार आहोत। त्याआधी माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। माझ्या चॅनलवर तुम्हाला अगदी सोप्या आणि सिंपल रेसिपी बघायला मिळतील, पण खायलाही चविष्ट। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बघा किती छान भाजी दिसत आहे ना। हीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी आपल्याला वालाच्या शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे। यामधलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। त्यानंतर भाजीसाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊ। यासाठी मी एक मोठा कांदा चिरून घेतला आहे, एक टोमॅटो, तसेच हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीरीचं वाटण केलेलं आहे, कढीपत्ताही घेतलेला आहे। आता आपण 2 चमचे तेल घालून मस्त अशा शेंगा तेलामध्ये परतवून घेऊ। 4 ते 5 मिनिटं शेंगा आपल्याला तेलामध्ये परतवायच्या आहेत। असं केल्याने तुमच्या भाजीची चव ही दुप्पट होते, तसेच भाजी शिजायला जास्त टाइमही लागत नाही। एकदा तुम्ही अशा पद्धतीने भाजी नक्की करून बघा तुम्हाला आवडते का नाही कमेंट्स करून नक्की सांगा। आपल्या मस्त अशा शेंगा तेलामध्ये परतल्या गेल्या आहे। आता आपण ह्या काढून घेणार आहोत आणि ह्याच पातेल्यात आपण भाजीला फोडणी करून घेणार आहोत। त्यासाठी मी 2 चमचे तेल घालून घेतला आहे। यामध्ये मी मोहरी, जिरे, कढीपत्ता घालून घेत आहे। मोहरी थोडी तडतडल्यानंतर आपण यामध्ये जिरे घालणार आहोत। लगेचच आपण कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालून घेणार आहोत। कांदा आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे। 1 ते 2 मिनिटात कांदा आपला परतला जातो। कांदा परतून झाल्यानंतर लगेचच आपण यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत। टोमॅटोही आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत परतवायचा आहे, जेणेकरून सर्व साहित्य आपलं एकजीव होईल। टोमॅटो परतल्यानंतर आपण यामध्ये हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीरीचं वाटण घालून घेतलं आहे। तेही आपल्याला 2 मिनिटं परतवायचं आहे। यामध्ये मी अर्धा चमचा धना-जिरा पावडर घालणार आहे। बाकी कुठलेही मसाले यामध्ये मी वापरणार नाहीत। आपल्याला हिरव्या मिरचीची वालाच्या शेंगांची भाजी बनवायची आहे, त्यामुळे यामध्ये मी कुठल्याही प्रकारचे मसाले घातलेले नाही, फक्त अर्धा चमचा धना-जिरा पावडर घातलेली आहे। रोजची भाजी खाऊन आपल्याला कंटाळा येतो, त्यामुळे कधीतरी आपण वेगळी अशी भाजी ट्राय करू शकतो। आता आपण लगेचच यामध्ये वालाच्या शेंगा घालून घेतलेल्या आहे। हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। भाजीमध्ये आपण पाण्याचा वापर करणार नाहीत, त्यामुळे ही भाजी खायला खूप छान लागते। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि भाजी ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। बघा किती छान रंग दिसत आहे ना। जशी भाजी दिसायला छान तशीच खायलाही ती आपल्याला आवडते। आता आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत। लक्षात ठेवा, आपण यामध्ये पाण्याचा वापर करणार नाहीत, त्यामुळे आपल्याला ताटावर थोडंसं पाणी ठेवायचं आहे। वाफेवरच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। असं केल्याने आपल्या भाजीची चव ही दुप्पट होते आणि भाजी खायलाही खूप टेस्टी लागते। 4 ते 5 मिनिटांनंतर आपण भाजी ही बघून घेणार आहोत शिजली आहे का नाही। मस्त अशी भाजी आपली शिजल्या गेलेली आहे।
ती आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. जास्त वेळही लागत नाही. आपण वालाच्या शेंगा ह्या तेलामध्ये आधीच परतवून घेतलेल्या आहेत, त्यामुळे अशी प्रकारे जर तुम्ही भाजी केली तर तुम्हाला जास्त वेळही लागणार नाही. घाईच्या वेळेतही तुम्ही अशी भाजी बनवू शकता. यामध्ये आपण मस्त अशी कोथिंबीर घालून भाजी मिक्स करून घेऊ. आपली भाजी ही तयार झालेली आहे. रंगही छान आलेला आहे. हिरव्या मिरचीचं वाटण घालून आपण ही भाजी केलेली असल्याने आपल्या भाजीचा रंग हा मस्त असा हिरवागार आलेला आहे. भाजी आपण काढून घेऊ. तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा. माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अशा रेसिपी बघायला मिळतील आणि अगदी कमी वेळेत तुम्ही टेस्टी अशी रेसिपी बनवू शकता. तर रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत.